सर्वांना सप्रेम नमस्कार। आपल्या सुनैना द सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपला किचन काउंटर टॉप मी कशा पद्धतीने ठेवत असते तर ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। किचन काउंटर टॉप वरचं ऑर्गनायझेशन दाखवण्यापूर्वी आपण एक वॉल हँगिंग तयार करणार आहोत की सध्या खूप सारा ट्रेंड आहे। तर बाहेरून मागवण्यापेक्षा म्हटलं आपण घरच्या घरी होममेड छान वॉल हँगिंग तयार करू आणि त्याच्यावर छान किचनशी रिलेटेड मी कोट टाकणार होते। तर माझं ना टीव्ही युनिटचं जेव्हा फर्निचर तयार झालेलं होतं तर त्यावेळेसचं सनमाईक माझ्याजवळ उरलेला होता। तर आयताकृती शेपचा सनमाईक माझ्याजवळ होता तर तो मी घेतलेला आहे आणि त्याला पेपर आपला A4 साईजचा जो झेरॉक्स पेपर असतो तर तो मी छान चिपकवलेला आहे आणि त्याच्यावर छान मस्तपैकी डिझाईन काढलेली आहे, तिला रंग वगैरे दिलेला आहे आणि मला जो कोट हवा होता तो कोट मी तिथे टाकलेला आहे। किचन इज द ब्युटिफुल प्लेस इन द होम असा मी छान मस्तपैकी कोट टाकलेला आहे आणि त्याला रंगवून वगैरे अशा पद्धतीने तयार केलेला आहे। तर आता ह्या हँगिंगला आपल्याला अडकवण्यासाठी हँगिंग तयार करायचं आहे। तर आपल्याकडे बर्थडेसाठी बऱ्यापैकी बलूनला आपण डेकोरेट करण्यासाठी त्या झिरमिळ्या यूज करत असतो, तर त्या माझ्याकडे होत्या। तर त्याचा एक छोटासा तुकडा मी काढून घेतलेला आहे आणि बलून चिपकवण्यासाठी स्टिकर येतात तर ते 2 स्टिक गोल स्टिक असतात तर ते मी टाकलेले आहे आणि एक छोटासा तुकडा जो कापलेला होता हँगिंगसाठीचा तो त्याला छान चिपकवलेला आहे आणि तो जास्त फिक्स राहावा याकरता मी त्याला सेलो टेपने चिपकवलेला आहे। तुम्ही हवा असेल तर तुम्ही ड्वेल टेप पण यूज करू शकता। ड्वेल टेप तुम्ही हँगिंगला पण लावू शकता किंवा डायरेक्टली ड्वेल टेपने सुद्धा तुम्ही कुठे तुम्हाला हँग करायचं असेल तर तिथे करू शकता। पण मी अशा पद्धतीने त्याला हँगिंग तयार केलेलं आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसत आहे। सेलो टेपने पॅक केल्यामुळे ते अधिकच मजबूत होण्यास मदत झालेली आहे। तर आता आपण जाणार आहोत आपल्या किचनकडे आणि हे हँगिंग मी कुठे लावणार आहे तेही मी तुम्हाला दाखवणार आहे। तर किचनमध्ये जवळपास जेवढं काही सामान होतं तर ते मी काढून घेतलेलं आहे, कारण की बऱ्याच वेळा माझा किचनही तुम्ही बघितला असेल की मी कशा पद्धतीने किचनमध्ये कुठे वस्तू ठेवलेल्या आहेत। पण आज खास तुमच्यासाठी संपूर्ण ऑर्गनायझेशन दाखवणार आहे। तर ही रॅक मी मिशोवरून घेतलेली होती आणि त्यावर मी माझ्या तेलाच्या बॉटल्स ज्या आहे ज्या मी मिशोवरूनच मागवलेल्या होत्या ऑनलाईन त्या मी ठेवलेल्या आहेत आणि एकाच बॉटलचा उपयोग होतो आहे सध्या, दुसऱ्या बॉटलचा मी इतर काही गोष्टींसाठी उपयोग करत असते। तर त्या दोन्ही बॉटल छान मस्तपैकी वरच्या बाजूने मी ठेवते, कारण वरती जास्त लेंथ आहे आणि खालची लेंथ कमी आहे आणि बॉटलची लेंथ जास्त असल्यामुळे मी त्या वरती ठेवत असते आणि खाली मी चॉपर ठेवते माझं, की जे आपलं गाजर म्हणा, कांदा म्हणा, टोमॅटो म्हणा, शिमला मिरची ह्या गोष्टी ना चॉपिंग करण्यासाठी एकसारख्या खूप सारं उपयोगात येतं आणि ते मला लगेचच फोडणी वगैरे द्यायची असेल तर एका बाजूला चॉपिंग केलं दुसऱ्या बाजूला फोडणी दिली तरी चालतं। त्यामुळे हे चॉपर मला हाताशी लागतं, म्हणून मग मी ते ह्या रॅकमध्येच ऑर्गनाईज केलेलं आहे। तर तेलाच्या बॉटल्सच्या बाजूला मी छान मस्तपैकी आपला मिठाचा डबा ठेवलेला असतो। त्यानंतर त्याच्या बाजूला मी माझ्याजवळ एक ऑर्गनायझर आहे, स्पून ऑर्गनायझर, त्याच्यामध्ये सगळे स्पून वगैरे ठेवत असते आणि त्याच्या बाजूला मी खाऊचा डब्बा ठेवलेला आहे। तर ॲक्च्युली ती किटली आहे, पण जर साधं सिंपल मला घरामध्ये काही मी बिस्किट वगैरे आणलं आणि ते उरलं तर ह्या किटलीमध्ये ठेवत असते आणि मग लेकरांच्या हाताशी पण असतं, त्याच्यामुळे इकडे तिकडे काही पसारा पण होत नाही। आणि त्याच्या बाजूला लगेचच मी एक छोटासा हँकी ठेवलेला आहे की जो मला किचनमध्ये जेव्हा मी काम करत असते, फोडणी वगैरे देत असते तर त्यावेळेस हात पुसायला कामी येत असतो, त्यामुळे तिथे कंपल्सरी मी एक रुमाल ठेवत असते। तर अशा पद्धतीने एका कॉर्नरचं ऑर्गनायझेशन झालेलं आहे। त्यानंतर मध्ये शेगडीच्या बाजूला तुम्ही नेहमी बघत असाल माझा माठ असतो आणि आता आपण बघणार आहोत ऑर्गनायझेशन जिथे मी माझं सगळं भांडे घासण्यासाठीचं डिटर्जंट किंवा सोप आपण म्हणू शकतो ठेवते। तर डिशवॉश लिक्विड असेल किंवा भांड्याचं साबण असेल, घासणी असेल तर
तर ते अशा पद्धतीने ऑर्गनाईज करते। आणि काय होतं, आपल्याला बऱ्याच वेळी वेगवेगळ्या प्रकारच्या पावडर्स लागत असतात भांडे घासण्यासाठी, किंवा इनो वगैरे यूज करत असते, ज्याच्यामध्ये भैया पावडर झालं, पितांबरी झालं, त्यानंतर हँडवॉश मला हवा असतो। तर त्या सगळ्या गोष्टी मी जेव्हा माझं किचन तयार करायचा त्यावेळेस एक शेल्फ टाकून घेतलेली होती। त्या शेल्फवर छान मस्तपैकी अरेंज केलेलं आहे। आणि एक मी छोटंसं ऑर्गनायझर आपलं श्रीखंडाचा जो डबा असतो त्याच्यापासून तयार केलेलं होतं। त्याच्यामध्ये मी सगळ्या प्रकारच्या माझ्या ज्या घासणी आहेत तर त्या घासणी ठेवत असते, की जेणेकरून घासणी जर आपण साबणाच्या डब्यामध्ये ठेवली तर काय होतं, तो साबण लगेच विरघळला जातो आणि ते संपूर्ण असं घासणीला जास्तीत जास्त साबण लागतो। त्यासाठी हे घासणी ऑर्गनायझर सेपरेट तयार केलेला आहे। आणि हे वायपर आहे, जेव्हा कधी आपण किचन क्लीन करत असतो किंवा किचनवर जास्त पाणी वगैरे असतं तर त्यावेळेस ते पाणी ओढण्यासाठी या वायपरचा उपयोग होतो। तो एका बाजूला हे जी मी शेल्फ टाकून घेतलेली आहे त्याच्या खाली ठेवत असते। त्यानंतर माझ्या खिडकीमध्ये एक छोटीशी स्पेस होती आणि ती स्पेसचं युटिलायझेशन मला करता येत नव्हतं, कारण तिथे एक सारखी जागा नव्हती, खालीवर होती। आणि तिथे एक डेट्सचा डब्याचं झाकण वगैरे ऑर्गनाईज करून एक छोटंसं ऑर्गनायझर तयार केलेलं आहे, की ज्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारचे ब्रश, त्यानंतर एक माझा चाकू आहे, मला होल वगैरे करायचं असेल तर, कानस असते चाकूला धार लावण्यासाठी, तर ते त्या ऑर्गनायझरमध्ये ठेवत असते। आणि त्याच्या बाजूला मी मस्तपैकी एक छोटासा डस्टबिन ठेवलेला आहे। किचनमध्ये जेव्हा आपण काम करत असतो त्यावेळेस किचनमध्ये जेव्हा आपण बटाटे सोलतो, कांदा सोलतो तर ते टर्फरं लगेचच्या लगेच त्या डस्टबिनमध्ये जातात आणि किचनवर पसारा होत नाही। त्यानंतर माझ्याकडे हे वेल आहे किंवा मनी प्लांट म्हणू शकतो, हे आर्टिफिशियल मनी प्लांट आहे। आणि हा मनी प्लांट आता आपल्याला आपल्या किचनमध्ये ऑर्गनाईज करायचा आहे। आणि आपण जे मगाशी वॉल हँगिंग तयार केलं ते वॉल हँगिंगसुद्धा आपल्याला ऑर्गनाईज करायचं आहे। तर त्यासाठी हे जे मनी प्लांट आहे त्याचे ना पानं खूप मोठे होते, तर ते मी छोटे करून घेतलेले आहे। आणि छोटे केल्यानंतर जिथे मला आता हे वॉल हँगिंग टाकायचं आहे तर तिथे पहिल्यांदा मी व्यवस्थित आहे ना माप वगैरे घेऊन घेतलं। आणि माझ्याजवळ मी मिशोवरूनच ऑर्डर केलेले वॉलला स्टिक करण्याचे हुक, ते वॉल माउंट हुक होते, की आपल्याला त्याला आहे ना कुठल्याही प्रकारचं खिळा ठोकण्याची किंवा स्क्रू टाकण्याची भिंतीमध्ये गरज नसते। ऑलरेडी त्याला बराचसा चिगाटा असतो आणि ते फक्त आपल्याला वॉलवर व्यवस्थित प्रेस करून लावायचे असतात। तर त्यासाठी मी छान मस्तपैकी हे हुक घेतलेलं आहे। आणि हुकसुद्धा लावताना हुकाची जी दिशा आहे ती वरच्या बाजूने नसलं पाहिजे, तर तो जो हुक आहे तो मधल्या बाजूने असा अडकवण्याचा मी प्रयत्न केला आहे, की जेणेकरून हे हँगिंग पडायला नको। आणि त्यावर हे जे आपण वॉल माउंट हँगर तयार केलेला आहे तर ते हँगर मी अडकवलेलं आहे। आणि त्यानंतर आपण जो वेल केलेला होता तयार, ज्याची पानं मी आता छोटे केलेले आहे किंवा मनी प्लांट म्हणू शकतो, तो छान मस्तपैकी त्याच्या भोवती असा डेकोरेटिव्ह पद्धतीने डेकोरेट केलेला आहे। आणि आता मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने हे दिसतं आहे। तर इतकं क्यूट दिसत आहे। हे होममेड आपण म्हणू शकतो की वॉल हँगर मी घरी तयार केलेला आहे। आपल्या घरामध्ये बऱ्याचशा अशा वस्तू पडलेल्या असतात की ज्याचा आपण कधीही उपयोग करत नाही, तर काहीतरी डोकं लावून किंवा आपल्या पद्धतीने काहीतरी आयडिया लावून अशा पद्धतीने आपण आपलं घर सजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। उगाचच आपण बाहेरून 200-250 रुपये खर्च करून वस्तू आणत असतो, तर बघा 200-250 रुपयाची वस्तू मी घरच्या घरी फुकटामध्ये तयार केलेली आहे। आणि तुम्हाला आवडली की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडत असेल ना तर व्हिडिओला एक लाईक करा। खूप मेहनतीने व्हिडिओ तयार करते मी प्रत्येक वेळी, आणि जर लाईक आलं ना तर खूप छान वाटतं। आणि कमेंट करून पण सांगा तुम्हाला हे वॉल हँगिंग आवडलं आहे की नाही। तर मस्तपैकी हँगिंग केलेलं आहे आणि त्याला आहे ना छान मस्तपैकी मनी प्लांट पण त्याच्याभोवती डेकोरेट केलेला आहे। आणि आता आपण बघणार आहोत माझ्या किचनमध्ये मी दुसरा समोर सर्व्हिस काउंटर टॉप घेतलेला आहे। तर त्या सर्व्हिस काउंटर टॉपचं ऑर्गनायझेशन कसं करत असते, तर सर्व्हिस काउंटर टॉपवर मी माझा मिक्सर ठेवत असते आणि आता ह्यावेळी थोडंसं वेगळं ऑर्गनाईज करणार आहे। तर मिक्सर जो आहे तो मी खिडकीच्या कोपऱ्यामध्ये ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि ना
इलेक्ट्रिकल वस्तूंवर सहसा कधीही ना काहीतरी तुमचा जर रुमाल असेल किंवा जसं आपण म्हणू शकतो ते टेबल क्लॉथ मिळतात, तर ते क्लॉथ तुम्ही त्याच्यावर ठेवू शकता. त्याच्यामुळे ना त्याच्यामध्ये काही धूळ वगैरे जात नाही किंवा पाणी वगैरे सांडत नाही आणि ते जे उपकरणं असतात ते ॲज इट इज चांगले राहतात. त्यामुळे मग मी मिक्सरवर असा छान छोटासा रुमाल ठेवलेला आहे. सेम तुम्ही किचनमध्ये ओव्हन असतो, आपला फ्रीज असतो, याच्यावर सुद्धा कवर टाकायचंच. आणि त्याच्या बाजूला आहे ना मी एक ट्रे ठेवणार आहे. तर त्या ट्रेमध्ये पाण्याच्या ज्या बॉटल्स असतात ना आपल्या, त्या सगळ्या छान मस्तपैकी ऑर्गनाईज केलेल्या आहे. आणि एका बाजूला एका कोपऱ्यामध्ये मी 2 छोटे छोटे डबे ठेवलेले आहे की ज्याचा उपयोग मला भाजी किंवा स्वयंपाक करताना त्या डब्यांचा उपयोग होत असतो. आणि त्यानंतर एका बाजूला एका कोपऱ्यात मी पिठाचा डबा ठेवलेला आहे, त्याच्यावर मसाल्याचा डबा ठेवलेला आहे आणि त्या मसाल्याच्या डब्यावर मी पोळीचा डबा ठेवलेला आहे. तर बघा, अशा पद्धतीने मी दोन्ही किचन काउंटर टॉपचे ऑर्गनायझेशन केलेलं आहे. आपली छान मस्तपैकी रॅक मांडलेली आहे. त्यानंतर आपला गॅस आणि त्यानंतर माठ वगैरे ठेवून आणि अशा पद्धतीने मी ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर कमीत कमी वस्तू किचन काउंटर टॉपवर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे की जेणेकरून जास्त गोंधळ किंवा जास्त गडबड पसारा पण नको दिसायला किचन काउंटर टॉपवर, आणि तो रेखीव आणि डेकोरेटिव्ह पण दिसला पाहिजे याची मी काळजी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ज्या वस्तू मला हव्या आहे त्याच मोजक्या वस्तू मी दोन्ही पण किचन काउंटर टॉप आणि सर्व्हिस काउंटर टॉपवर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे किचन सुटसुटीत, रेखीव, टापटीप आणि प्रॉपरली ऑर्गनाईज केल्यासारखा दिसण्यास मदत होते आहे. आणि अजून काही गोष्ट ॲड करायला पाहिजे होती का, तेही मला कमेंटमध्ये सांगितलं तरी त्याचा स्वीकारच असेल. आणि हे छोटंसं छान मी जे वॉल हँगिंग तयार केलेलं आहे होममेड, ते मेन तुम्हाला आवडले की नाही ते मला सांगा बरं का. तर व्हिडिओ आहे ना इथेच थांबवते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.